नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 सोडवणार आहोत. इयत्ता दुसरी साठी एकूण 150 गुणांचा हा पेपर असतो. यामध्ये 75 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 2 गुण. अशा प्रकारे 150 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. त्यामध्ये पहिला विभाग असतो मराठी. यामध्ये आपल्याला प्रथम 25 प्रश्न आणि गुण 50. एका 25 प्रश्न गुण 50. प्रश्न 1 व 2 खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. हा उतारा वाचायचा आणि त्याच्या खालची प्रश्नांची उत्तरे ह्या उतारामधून आपल्याला शोधायची आहेत. हा उतारा आहे, आपल्या घरास भोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवती चहा, आले, लिंबू, अडुळसा अशा अनेक औषधी वनस्पती असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळ असतात. आपण झाडांची काळजी घेतली पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे. यासाठी दरवर्षी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश सर्वत्र पोहोचूया. आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करूया. असा हा उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 1. आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचवणार आहोत? पर्याय क्रमांक 1 आहे बेसुमार वृक्षतोड. 2 वृक्षतोड करा. 2 आहे पर्यावरणाची हानी करा. 3 आहे औषधी वनस्पती घराभोवती ठेवू नका. 4 आहे झाडे लावा, झाडे जगवा. संदेश आहे मग झाडे लावा, झाडे जगवा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2. वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान कोणते? पहा, पर्याय क्रमांक 1 आहे झाडे सावली देतात. हे बरोबर आहे. झाडे फुले फळे देतात. हे पण विधान बरोबर आहे. झाडासारखा शत्रू नाही. हे विधान चुकीचं आहे. झाडे औषधे देतात. हे विधान बरोबर आहे. चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 3 झाडासारखा शत्रू नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 व 4. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. प्रश्न 3. टिंब हे एक हिरव्या रंगाचे फळ आहे. हिरव्या रंगाचे फळ कोणते असते? मग पर्याय क्रमांक आहे चिकू. चिकूचा हिरवा रंग नसतो. 2 आहे पेरू. पेरू हिरवा रंग असतो पेरूचा. आंबा असतो, तो कैरीचा रंग हिरवा असतो, परंतु आंब्याचा रंग पिवळा असतो. बटाटा पण पिवळ्या रंगाचा असतो. मग हिरव्या रंगाचं फळ आहे पेरू. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4 आहे ह्या पेरू ह्या फळामध्ये अनेक बिया असतात, एकच बी असते, बिया नसतात, 2 बिया असतात. तर कोणतं पर्याय बरोबर आहे? अनेक बिया असतात. खूप बिया असतात, त्याच्यामध्ये अनेक बिया असतात. प्रश्न 5 आहे पुढील वाक्यात किती उद्गारवाचक चिन्हे वापरली आहेत? उद्गारवाचक चिन्ह हे इथं 1 आणि इथं 1, म्हणजे 1 आणि 1 2 उद्गार चिन्ह वापरले आहेत. पुढे आहे प्रश्न 6. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजे जी क्रिया पूर्ण करतो किंवा वाक्याचा शेवट करतो किंवा क्रिया पूर्ण करतो त्या शब्दाला क्रियापद म्हणतो. वाक्य आहे वीज बचतीसाठी सौर बंबाचा वापर करतात. वापर पर्यंत हे वाक्य करतात हा शब्द हे वाक्य पूर्ण करतो. करतात. मग करतात हे काय आहे? क्रियापद, म्हणजे क्रिया पूर्ण करणारा हा शब्द आहे क्रियापद. करतात. 3 पर्याय क्रमांक 3. खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. पहिला आहे तरुण. तरुण हा अशुद्ध शब्द आहे. इथं न मानाचा होता. 2 आहे शिक्षण. शला पहिली वेलांटी शिक्षण हा शुद्ध शब्द आहे. ज्ञान. ज्ञान इथं न
नळाचा पाहिजे होता, इथं बाणाचा आहे. वरण, इथं न बाणाचा पाहिजे होता, इथं न नळाचा आहे. म्हणजे बरोबर शुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 शिक्षण. पुढे आहे खालील स्त्रीलिंगी नसलेला शब्द पर्यायातून शोधा. स्त्रीलिंगी म्हणजे स्त्रीचा, मुलीचा असा बोध होत असेल, तीने सुरुवात होत असेल तो शब्द, तर तो स्त्रीलिंगी. म्हणजे ती विहीर, ती नदी, पण ती तलाव होत नाही, तो तलाव होतो, हे पुल्लिंग आहे. ती खाडी, म्हणजे विहीर, नदी आणि खाडी हे तिने ती लावून आपण ती म्हणजे स्त्रीलिंग आणि तो म्हणजे पुल्लिंग. म्हणजे तो तलाव म्हणजे हा वेगळा शब्द आहे. नसलेला हा पुल्लिंग शब्द आहे. ह्या तिन्ही पण पर्याय स्त्रीलिंग आहेत. मग पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्यात अधोरेखित शब्दांचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. खरंच खूप छान माहिती मिळाली. छान ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. छान म्हणजे सुंदर, भरपूर, बरोबर, वाईट हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. छान म्हणजे सुंदर. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न 10. खालीलपैकी जोड शब्द असलेला शब्द शोधा. जोड शब्द म्हणजे दोन शब्द एकत्र येतात. दोन शब्द एकत्र येतात त्याला आपण जोड शब्द म्हणतो. लोकमत हा एकच शब्द आहे. वनराई हा पण एक शब्द आहे. वर्तमानपत्र हा पण एकच शब्द आहे. परंतु गोडी गुलाबी, गोडी आणि गुलाबी हे दोन शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार झालाय, गोडी गुलाबी, म्हणून हा जोड शब्द आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न 11. खालील चित्र पहा, त्या चित्राच्या आधारे तयार होणाऱ्या योग्य म्हणीचा पर्याय शोधा. ही गाय आहे. गायवरून म्हण कोणती आहे? तर गरीब गाय घास खाय नाही. गाईला कडव्याची चव काय हे पण नाही. वासरात लंगडी गाय शहाणी ही एक म्हण आहे गायीबद्दलची. अडला हरी गायीचे पाय धरी ही पण चुकीची म्हण आहे. वासरात लंगडी गाय शहाणी पर्याय क्रमांक 3 ही म्हण बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न 12. करडू हे पिल्लू ज्या प्राण्याचे आहे त्या प्राण्याच्या चित्राचा पर्याय शोधा. करडू हे शेळीच्या पिल्ल्याला आपण करडू म्हणतो. मग शेळी, पर्याय 2 नंबरचं चित्र हे शेळीचं आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13. खाली दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय निवडा. एक आहे पात्र. पात्र म्हणजे भांडे. पात्र म्हणजे योग्यता, योग्य, आणि नदीचे पात्र म्हणजे दिलेले तिन्ही अर्थ ह्या शब्दाचे बरोबर आहेत. ते बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न 14. खालीलपैकी जमिनीवर चालणारी वाहने कोणती? बैलगाडी जमिनीवर चालते, विमान हवेत चालते, सायकल जमिनीवर चालते, जहाज पाण्यावर चालते. म्हणजे बैलगाडी आणि सायकल जमिनीवर चालते. मग अ आणि क असणारा पर्याय बरोबर आहे. फक्त अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 4 हा पर्याय बरोबर आहे. चूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. चूक, अचूक. चूक, अचूक. अचूक म्हणजे बरोबर. चूक, अचूक. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे चूक, अचूक. चूकचा विरुद्धार्थी बरोबर आणि अचूकचा अर्थ होतो बरोबर. पुढचा विभाग आहे विभाग 2 गणित. प्रश्न 16. पहा, 5 रुपयांच्या 3 नोटांच्या एकूण किमतीत 1 रुपयांची किती नाणे येतील? 5 रुपयांच्या 3 नोटा. 5 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 5 रुपयाची एक नोट, 2 घेतल्या तर 10 होतात आणि 3 घेतले तर 15 रुपये होतात. 15 रुपये 1 रुपया सुट्ट्या केला तर किती नाणी होतील? 15 नाणी होतील. ते आहेत पर्याय क्रमांक 4 मध्ये. किती नाणी होतील विचारलेत 1 रुपयाची. 15 रुपये 1 सुट्टा केला 1 रुपयाप्रमाणे तर 15 रुपये होतील. 17वा प्रश्न. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य पर्याय शोधा. पहा, ही आपल्याला आकृतीबंध पूर्ण करायचा. इथं 4 फुले आहेत. पुढच्या याच्यात 1 फुली कमी झालीये. परत पुढच्या 3च राहिल्या. 3 मधून परत पुढच्या याच्यात 1 फुली कमी झाली, 2च राहिल्यात.
तर पुढच्या त्या 2 मधली पण एक फुली कट होईल, एकच राहील. मग पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न 18वा. इष्टिका चित्ती या आकारासंबंधी किती विधाने योग्य आहेत? इष्टिका चित्ती, इष्ट म्हणजे 8, त्याला 8 कोपरे आणि 8 कडा असतात. इष्टिका चित्तीला 6 पृष्ठे असतात. 6 पृष्ठे असतात. इष्टिका चित्तीला 8 कोपरे असतात. इष्टिका चित्तीची सर्व पृष्ठे वक्र असतात. याच्यामधून आपल्याला किती विधाने योग्य आहेत ते विचारलं. याच्यामध्ये इष्टिका चित्तीला 6 पृष्ठे असतात आणि इष्टिका चित्तीला 8 कोपरे असतात. हे 2 विधान योग्य आहेत, परंतु इष्टिका चित्तीची सर्व पृष्ठे वक्र आहेत हे विधान चुकीचं आहे. मग अ आणि ब म्हणजे 2च विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59 या संख्येच्या विस्तारित मांडणीचा योग्य पर्याय शोधा. 59 म्हणजे 5.959 5.959 एकक आणि हे दशक. त्याची स्थानिक किंमत घेतली तर याची झाली 5 दशक म्हणजे 50 आणि अधिक 9 एकक आहेत म्हणून ते 9. मग 50 अधिक 9 हे त्याची विस्तारित मांडणी आहे. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे आकृतीच्या सोबतच्या 20वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? त्रिकोण म्हणजे 3 कोण आणि 3 बाजू. मग असे इथे किती त्रिकोण आहेत? हा एक त्रिकोण, नंतर हा 2 त्रिकोण, दुसरे कोणताही त्रिकोण नाही. हा एक आणि हा एक 2च त्रिकोण आहेत. ते आहे पर्याय क्रमांक 1, 2. पुढे आहे 21वा प्रश्न. 26 जानेवारी 2017 रोजी गुरुवार होता, तर त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असतील? पहा, 26 जानेवारी 2017 रोजी गुरुवार होता. 2017 फेब्रुवारी महिन्यात लीप वर्ष असेल. लीप वर्ष म्हणजे त्याच्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. लीप वर्ष म्हणजे त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, परंतु जर या वर्षाला जर 4ने पूर्ण भाग जात नसेल तर ते लीप वर्ष नसते. 2017 याला 4ने पूर्ण भाग जाणार नाही म्हणून हे लीप वर्ष नाही, म्हणून फेब्रुवारी महिन्यात 28च दिवस असणार आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न 22वा. 50 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. मग 100च्या निम्मे 50, मग 50 सेंटीमीटर बरोबर अर्धा मीटर. पुढे आहे प्रश्न 23. 20 अधिक 20 या बेरजेचे उत्तर किती? 20 आणि 20 झाले 40. पहिला आहे पर्याय क्रमांक 40 म्हणजे 40 एकक, हे पण बरोबर आहे. 40 म्हणजे 4 दशक, हे पण बरोबर आहे. 40 म्हणजे 40, हे पण बरोबर आहे. मग हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून सर्व पर्याय बरोबर आहे. हा पर्याय आपल्याला घ्यावा लागेल. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 24. खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या चढत्या क्रमाने लिहिली आहे? चढत्या क्रमाने म्हणजे लहान संख्या, थोडीशी मोठी संख्या आणि सर्वात मोठी संख्या. इथे 44 प्रथमच मोठी संख्या घेतली म्हणजे हे येणार नाही. 1 घेतलाय, त्याच्यानंतर 100 घेतलाय, नंतर 10, ही पण चढता क्रम नाही. इथं आहे 3, 2 आणि 33. मोठी संख्या आधी घेतली, हे पण चढता क्रम नाही. इथं आहे 5, 50 आणि 55 म्हणजे संख्या वाढत गेल्यात म्हणजे हा चढता क्रम आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 25. 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7. 7 ची 5 वेळेस बेरीज म्हणजे 7 गुणिले 5. 7चा पाढा 5 पर्यंत बोलला. 5 वेळेस बेरीज म्हणजे 7 गुणिले 5. 7 5 35. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न 26. खालीलपैकी कोणत्या संख्येत 1
मिळवल्यास सम संख्या उत्तर येईल. पहा ही 22 ही सम संख्याच आहे, 10 ही सम संख्याच आहे, 0 विषम संख्या नाही. परंतु 19 मध्ये जर 1 मिळवली तर 20 ही सम संख्या होईल. मग पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 27. 42 या संख्येत 2 ची स्थानिक किंमत 5 या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? पहा 2 या 42 या संख्येत 2 ची स्थानिक किंमत 2च आहे, कारण ते एककाच्या घरात आहे. मग 5 पेक्षा 2 कितीने लहान आहेत? 5 या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? 2 कितीने लहान आहेत? तर 3 ने लहान आहेत. पुढे आहे 28वा प्रश्न. एका पेनाची किंमत 6 रुपये असल्यास 9 पेनांची एकूण किंमत किती होईल? एक पेन 6 रुपयाला, तर 9 पेनांची किती रुपये? एक पेनाची 6 रुपयाला, एक पेन 6 रुपयाला, तर 9 पेन किती रुपयाला? मग ह्या 9 पेनांना ह्या एका पेनाच्या किमतीने म्हणजे 6 रुपयांनी गुणलं तर 45 9 सक 54 रुपये. 9 पेनांची किंमत होईल 54 रुपये. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न 29वा. खालील आकृती दिलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरल्यास सर्वात मोठी कोणती संख्या तयार होईल? दोनच संख्या आहेत, दोनच संख्या तयार होतील. मोठी संख्या तयार करताना आपण मोठा अंक प्रथम घेतो, मग 8 घेतला प्रथम, नंतर 5 घेतला, तर 8.5 85 ही संख्या तयार होते. पुढे आहे 30. प्रश्न 30. 3 गुणिले 0 अशी पदावली आहे. 3 गुणिले 0 आणि चौकट 0 अधिक 3. कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर 0 येतं. इथं चौकट, इथं 0 मध्ये 3 मिळवले तर 0 म्हणजे काहीच नाही, म्हणजे 3च राहतील. मग 0 लहान आहे 3 पेक्षा, मग आपण हे चिन्ह वापरताना जी संख्या मोठी आहे तिच्याकडं मगरीचं ते उघडलेलं तोंड करत असतो, म्हणजे हे चिन्ह इथे येईल. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 10 गुणिले 10. 10चा पाढा 10 पर्यंत म्हटले तर होतात 100. मग 100 एक दशक हे चुकीचं आहे. 1 शतक म्हणजे 100, 100 एकक म्हणजे 100 आणि 10 दशक म्हणजे 100. म्हणजे ब, क आणि ड हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1. 32वा प्रश्न आहे. खालील दोन्ही विधाने कोणत्या आकृती संबंधी योग्य ठरतील? 4 बाजू आहेत. 4 बाजू कोणाला आहेत? तर ह्या आकृतीला 4 बाजू आहेत. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत. ह्या आणि ह्या समान लांबीच्या आहे, म्हणजे हा आयत या 3 नंबरच्या आकृतीला हे दोन्ही पण विधाने योग्य ठरतात. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 33वा प्रश्न. सोबतची वजनी मापक कोणत्या वस्तूच्या मापनासाठी उपयुक्त ठरेल? 1 किलोचं वजन आहे, याच्यावर आपण साखर, शेंगदाणे, तांदूळ सर्वच मोजू शकतो, म्हणून सर्व पर्याय योग्य आहेत. पुढे आहे 34वा प्रश्न. रामरावांनी ग्रंथालयात 45 गोष्टीची पुस्तके आणली, त्यापैकी 13 पुस्तके मनोहरने, 11 पुस्तके शेखरने वाचण्यासाठी घेतली व उरलेली पुस्तके त्यांनी स्वतःसाठी ठेवली, तर रामरावांनी स्वतःसाठी किती पुस्तके ठेवली? एकूण पुस्तके होती 45, त्यातली 13 पुस्तके हे मनोहरने वाचायला घेतली आणि 11 पुस्तके हे शेखरने वाचायला घेतली. मग त्या 45 मधले 3 अधिक 1 4, 1 आणि 1 2, 24 पुस्तके हे वाचण्यासाठी गेली. उरलेली पुस्तकं मग 45 मधून हे 24 वजा केले, 5 4 गेला 1, 4 मधून 2 गेले 2, 21 पुस्तके त्याच्यासाठी वाचनासाठी शिल्लक राहतील. ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 35वा प्रश्न. 2 ते 30 या संख्या दरम्यान एकूण किती विषम संख्या येतात? 2 ते 30 याच्यामध्ये 2 नंतर येते ती 3, 5, 7, 9, 11, 13,
15, नंतर 17, 19, 21, 23, 25, 27 आणि 29. हे सगळ्या 30 पर्यंतच्या विषम संख्या आहेत. तर 2 ते 30 या संख्या दरम्यान एकूण किती विषम संख्या येतील? तर किती येतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. 14 विषम संख्या येतील. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे सोबत दिलेल्या 36वा प्रश्न. सोबत दिलेल्या वर्तुळातील संख्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? पहा, ज्याचा दशक लहान ती संख्या लहान. 2 अंकी संख्येमध्ये इथं 4 दशक, इथं 4 दशक, इथं 4 दशक, इथं 7 दशक, ह्या 2 मोठ्या संख्या आहेत. या 3 पैकी लहान संख्या कशी शोधायची? दशक पाहायचा. दशक समान असेल तर आपण एकक पाहतो. मग इथं एकक आहे 7, इथं 4 आणि इथं 1. मग 7, 4, 1 मध्ये 1 लहान आहे, म्हणून ही संख्या लहान आहे. 41 सर्वात लहान संख्या. पुढे आहे 37वा प्रश्न. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात टिंब बरोबर 5 व स्टार बरोबर 3 आणि फुलीच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, असं आहे. इथे हा टिंब म्हणजे 5 आणि स्टार म्हणजे 3, म्हणजे 53 संख्या झाली. परत स्टार म्हणजे 3 आणि टिंब म्हणजे 5 हे संख्या झाली. तर बेरीज करायची यांची. 3 आणि 5 8, 5 आणि 3 8 झाले 88. मग उत्तर येईल इथं स्टारच्या जागी, फुलीच्या जागी येईल 8. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 38वा प्रश्न. खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. पहा, वाहन, त्या वाहनाने प्रवास करणारे प्रवासी. खालीलपैकी कोणत्या वाहनाने सर्वात जास्त प्रवासी प्रवास करतात? पहा, याच्यामध्ये ह्या बसने वाहन प्रवास करणारे लोक जास्त आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 बसने प्रवास करणारे प्रवासी संख्या जास्त आहे. 39वा प्रश्न. खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळते? म्हणजे वरती हे केलं तर गोल वस्तू ह्या घरंगळत जातात, बाकीच्या सरकतात. गोल आहे मग चेंडू हा घरंगळत जाईल. एकही कोपरा व कडा नसलेली आकृती कोणती? चौकोनाला 4 कोपरे 4 कडा असतात. आयताला पण 4 कोपरे 4 कडा. चौरसाला 4 कोपरे 4 कडा. परंतु वर्तुळाला कडा आणि कोपरा नसतो. एकही कडा आणि कोपरा नसतो. पर्याय क्रमांक 3. विभाग 3 इंग्रजी. प्रश्न 10 गुण 20. पहा, 41वा प्रश्न. I use a spanner and screwdriver. मी स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर वापरतो. तर मी कोण? Who I am. स्क्रू आणि स्पॅनर वापरणारा कोण असतो? मेकॅनिक. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे खालीलपैकी कोणती परवानगी नाही? परवानगी मागतात ती परवानगी. पहा, खालीलपैकी कोणती परवानगी नाही? फर्स्ट आहे मे आय गो टू द टॉयलेट प्लीज. ही परवानगी आहे टॉयलेट जाण्यासाठी. टॉयलेटला जाण्यासाठी मागितलेली परवानगी. 2 आहे मे आय कम इन टीचर. वर्गात येण्यासाठी टीचरला मागितलेली ही परवानगी आहे. 3 आहे प्लीज गिव्ह मी माय रुलर. इथं विनंती केली आहे, मला तुझा रुलरची पट्टी देतो का असं. आणि 4 आहे मे आय ड्रिंक सम वॉटर. मी पाणी प्यायला जाऊ शकतो का? ही परवानगी आहे. हे 2 नंबर परवानगी आहे. 1 नंबर पण परवानगी आहे. पण इथं प्लीज म्हणजे कृपया विनंती केली आहे. 3 नंबर ही परवानगी नाही. पुढे आहे 43. खालीलपैकी ॲरो दर्शवणारा पर्याय कोणता? ॲरो म्हणजे बाण. इथं बाण कोणता आहे? बाणाला एक टोक असतं, असो त्याला बाण म्हणतात. याला मग पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न 44वा. खालील शब्दातील अक्षरापासून कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? पुढे आहे हर. HER हर झाला.
पुढचा ही पण होतो. टी, टी ए टी, ई ए या अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. तो आहे पर्याय क्रमांक 4 चुकीचा. प्रश्न 45 खालीलपैकी कोणते विशेषण नाही? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. हा टेबल नाम आहे, टॅबलेट पण नाम आहे, टँक मोठं ते पण नाम आहे, परंतु थिन म्हणजे बारीक हे विशेषण आहे एखाद्याबद्दलचं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? विरामचिन्ह कोणते वापरले आहे? हे आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे इंग्रजीत त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतात. ते आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन मार्क 1 नंबर. क्वेश्चन मार्क हा प्रश्न विचारल्यावर असतो. फुल स्टॉप हा वाक्य पूर्ण झाल्यावर असतो. नंतर कॉमा आपण थोडस थांबतो तिथं कॉमा असतो. आणि एक्सक्लामेटरी म्हणजे काहीतरी नवल घडलं, आश्चर्य वाटलं तर हा एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक चिन्ह असतं. इथं आहे उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लामेशन मार्क. प्रश्न 47 सोबतच्या चित्रात कोणते इंग्रजी अक्षर तयार होत नाही? पहा, याच्यामध्ये एक्स तयार होतो, झेड असा तयार झाला, व्ही असा तयार झाला, पण यल तयार होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अक्षर तयार होत नाही. 48वा प्रश्न पुढील अक्षरापैकी कोणते अक्षर 2 वेळा लिहिल्यास एका पक्षाचे नाव तयार होईल? पहा, हे स्पेलिंग पॅरोट, PARROAT, आर हा डबल लिहावा लागेल. मग पर्याय क्रमांक 1 पॅरोटचं पक्षाचं नाव तयार होईल. पुढे आहे 49 प्रश्न. खालील शब्दांच्या यादीत बसणारा शब्द शोधा. सिस्टर, ब्रदर, फादर, मदर, टेबल, बर्ड आणि व्हाईट. याच्यामध्ये बसेल मदर. पुढे आहे खालील शब्दकोशाप्रमाणे सर्वात शेवटी येणारा शब्द पर्यायातून शोधा. शब्दकोशाप्रमाणे म्हणजे ABCD नुसार हे लावायचे. त्याच्यामध्ये ABCDEFGH ही पहिला येईल. FGHIJKLMNOPQRS. C नंतर येईल T, नंतर D येईल STU, UVW येईल त्याच्यानंतर X, नंतर Y येईल WXY आणि नंतर Z. अशा प्रकारे याचं हे लागेल. त्याच्यामध्ये सांगितलंय WXY आणि Z. त्याच्यामध्ये सर्वात शेवटी येणारा शब्द पर्यायातून शोधा. सर्वात शेवटी येईल U, पर्याय क्रमांक 2. पुढचा विभाग आहे विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न 25 गुण 50. इथं पहा इंग्रजी अक्षरमाला दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला हे प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यातून शोधायचे. 51 प्रश्न. प्रियांका शाळेच्या मैदानामध्ये पूर्वीकडे तोंड करून उभी आहे, तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? पहा, प्रियांका ही सूर्याकडे म्हणजे सूर्याकडे तोंड करून उभं राहिलं. सूर्य हा पूर्वेला उगवतो, म्हणजे ही पूर्व दिशा, पूर्वेला तोंड करून उभं राहिलं तर आपल्या हा उजव्या हाताला येते दक्षिण आणि डाव्या हाताला येते उत्तर आणि मागच्या भागाला येते पूर्वच्या विरुद्ध पश्चिम. उजव्या हाताला दक्षिण आणि डाव्या हाताला उत्तर दिशा येत असते. मग आपल्याला उजव्या हाताला विचारले ती येईल दक्षिण दिशा. पुढे आहे प्रश्न 52.
खालील चिन्ह मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. पहा इथं त्रिकोण, गोल, फुली आणि चौकोन. परत त्रिकोण, गोल, फुली, आपलं चौकोन आणि फुली. याच्यामध्ये इथं आपण त्रिकोण तोच राहिलाय, परंतु ह्या 3 चिन्हांचा क्रम बदललेला आहे. इथं हे 2 पुढच्या याच्यात 2 तसेच राहिलेत, फक्त ही फुल्ली पहिले आले आणि ही फुल्ली इथं आधी होती, इथं नंतर गेली, इथं पुढे आली. परत तसं आता ह्या 2 चिन्हाचा बदलला, इथं आपल्याला आता 3 चिन्हांचा बदलणार आहे. ही फुल्ली परत पुढे येईल, ही चौकोन पुढे येणार आणि गोल त्याच्या जागेवर जाणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढे आहे दिलेल्या इंग्रजी अक्षर मालिकेत यच या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? यच या अक्षराचे, यच हे अक्षर आहे, डावीकडे विचारले. डावी म्हणजे इकडून आपण उजव्या हातात, हा उजवा हात आहे, उजव्या हाताच्या इकडं डावीकडे, हा उजवीकडे आणि हा डावीकडे. डावीकडे म्हणजे मागे जावं लागेल. याचे अक्षर आहे डावीकडे तिसरे अक्षर 1, 2 आणि 3. ई, पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 54 आणि 55. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 54वा प्रश्न, गोड, खारट, फिकट, कडू. गोड, खारट, कडू ही चव आहे, परंतु फिकट ही चव नाही. म्हणजे पर्याय तो शब्द वेगळा आहे. प्रश्न 55, 23, 3, 4 आणि 17. याच्यामध्ये 23, 3 आणि 17 ही विषम संख्या आहे. ती 4 ही सम संख्या आहे, म्हणून ती वेगळी आहे. पर्याय क्रमांक 3. 56 प्रश्न, रहीम हा संदेश पेक्षा उंच आहे. अशा प्रश्नामध्ये आपल्याला गुन्हा करून घ्यायच्यात. रहीम हा संदेश पेक्षा उंच आहे. इथं रहीम आणि मग त्याच्यापेक्षा कमी आहे हा संदेश. रहीम संदेश पेक्षा उंच आहे. रॉबिन हा रहीम पेक्षा उंच आहे आणि रॉबिन हा रहीम पेक्षाही उंच आहे. रॉबिन. पुढे आहे समीर हा रॉबिन पेक्षा उंच आहे आणि समीर हा रॉबिन पेक्षा पण उंच आहे. समीर. पुढे आहे तर सर्वात बुटका कोण आहे? सर्वात बुटका कोण राहिला? मग इथे संदेश. पर्याय क्रमांक 1. 57 प्रश्न, सन 2017 या वर्षात महाराष्ट्र दिन सोमवारी आहे, तर त्याच महिन्यात 31 तारखेला कोणता वार येईल? पहा, महाराष्ट्र दिन असतो 1 तारखेला, 1 मेला, आणि त्याच महिन्यात मे महिना 31 दिवसांचा असतो. मग 31 तारखेला कोणता वार येईल? तर एक वार परत 7 दिवसांनी रिपीट होत असतो. 7 दिवसांनी रिपीट होत असतो. तोच वार येत असतो 7 दिवसाला. म्हणजे 1 मे म्हणजे 1 तारखेला जर सोमवार असेल, परत 7 तारखेला परत सोमवार असेल, 7 दुणे 14 तारखेला सोमवार असेल, 7 एके 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21 तारखेला सोमवार असेल आणि 28 तारखेला सोमवार असेल. 28 नंतर 30, 28 नंतर 29, 30 आणि 31. 28 ला जर सोमवार आला तर 29 ला मंगळवार, 30 ला बुधवार आणि 31 ला गुरुवार, असा 31 तारखेला गुरुवार येईल. खालील संख्या मालिकेत संख्येतील अंकांची बेरीज 5 येईल अशा किती संख्या आहे? 1 आणि 4 5, 2 आणि 3 5, 2, 4 आणि 5 3, 5 अधिक 0 5, 4. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 4 संख्या आहेत. पुढे आहे 59 प्रश्न, अनुष्काच्या कवायतीच्या रांगेत पुढून 11वा व मागून 9वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण किती मूल्य आहेत? अशा वेळेस आपण तोंडी सांगू शकत नाही, आपल्याला ते मांडून घ्यायचे. कवायतीच्या रांगेत पुढून 11वा आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11.
त्या पुढून 11वा अनुष्का आहे आणि इकडून 9 आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इकडून 11वा आणि इकडून 9वा नंबर आला. तर मग एकूण किती मुलं आहेत रांगेत असं विचारलंय. मग इथून शेवटपर्यंत हे मुलं मोजावे लागतील. रांगेत मुलं किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 60 व 61. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल? पहा, 52 शी 14 तर 85 ची किती? पहा, याच्यामध्ये पहा इथं येईल 85 ची 26. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61. हे 1 2 3 बाजू आहेत, त्या एकत्र केल्या तर झाला त्रिकोण. ह्या 1 2 3 4 बाजू आहे. हे ओपन आहे, उघडी बंदिस्त नाहीये. ही आकृती ही बंदिस्त केली तर याचा काय होईल? चौकोन. याचा झाला त्रिकोण, याचा होईल चौकोन. ही बाजू जोडली तर पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 62. हे अक्षर ड घ व अ ही अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वृक्षाचे नाव तयार होते? पहा, याच्यापासून शब्द होईल अ व घ आणि ड असा. तर मग व आणि ड म्हणजे 2 आणि 4 नंबरचं अक्षर घेतलं तर वड असा झाडाचं नाव तयार होईल. वड दुसरं आणि चौथं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 63. पुढील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, 16 ने 4 वाढले झाले 20. परत 20 ने 5 वाढले तर झाले 25. इथं 4 वाढले, इथं 5 वाढले, इथं 6 वाढतील. मग 25 ने 6 वाढले तर झाले 31. 31 ने पुढं 6 ने वाढले म्हटलं 1 वाढेल. 7 ने वाढला तर झालं 38. इथं येईल पर्याय क्रमांक 4 31. खाली प्रश्न 64. खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. पहा, इथं एकच लॅम्प आहे, इथं 2 झाले, इथं 3 झाले, परत इथं 1 वाढला 4 झाले, इकडं 2 इकडे झालं 1 मध्ये वाढणार, म्हणजे इथं प्रश्नचिन्हात जागी 1 2 3 4 5 वाली आकृती असणार. पर्याय क्रमांक 2. 65वा प्रश्न आहे. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृत्यामधून शोधा. आरशातली प्रतिमा म्हणजे हे असंच आहे, हे असं होत असतं. फक्त हे असं खाली तोंड असणार, हे बाजूला. ही बाजू इकडं रेषा दिल्यात, ती बाजू प्रथम दिसते. इकडचं तोंड इकडं होईल. हे पुढं आहे, हे मागच्या बाजूला जाईल. हे पण बी पुढं आहे, हा मागच्या बाजूला. हे असा जाणार आहे, म्हणजे हे पुढं येईल आणि ही रेष मागं जाईल. अशी संख्या कोणती आहे? डी. हे पुढच्या बाजूला येईल. हे डी च इकडं तोंड आहे ते इकडं जाईल, म्हणजे हे झालं. आणि बी च हे इकडे रेष पहिली तर हे तोंड पहिलं येईल आणि सी च तोंड इकडं जाईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 66वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. पहा, 3 चौक 12, 5 त्रिक 15, तसंच 3 सक 18. पर्याय क्रमांक 3. पहा पुढं 67वा प्रश्न. मैदानावर खेळता खेळता मित्रांसोबत तुमचे भांडण झाले, अशा वेळी तुम्ही काय कराल? या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये होकारार्थी असं आपल्याला पर्याय शोधायचा असतो. इतर
प्रश्न क्रमांक 1 इतर मित्रांच्या मदतीने मित्राला धक्काबुक्की कराल. हे नकारार्थी आहे, हे आपण करणार नाही. 2 आहे मित्राशी पुन्हा कधीच खेळणार नाही असे ठरवाल, हे पण चुकीचं आहे. मित्राचा द्वेष कराल, हे पण चुकीचं आहे. 4 आहे क्षुल्लक गोष्टीवरून भांडायचे नाही असे मनोमन ठरवणार. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 68वा प्रश्न. सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या आयतापेक्षा कितीने जास्त आहे? वर्तुळ आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि आयत आहेत. सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या आयतापेक्षा कितीने जास्त आहेत? आयत आहेत 1 आणि 2. 2च आयत आहेत आणि वर्तुळांची संख्या आहे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे हे 2 आणि हे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हे 2 आणि हे 5 म्हणजे 5 ने जास्त आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 69 व 70. खालील सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी काही चिन्हे दिली आहेत. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहा इथं सांकेतिक अक्षर दिले, ते चिन्ह दिलेत आणि त्याच्यावरून आपल्याला शब्द तयार करायचे. पहा चौकटीसाठी आहे क, नंतर डबल रेष म्हणजे काना आणि हे भरलेला चौकोन आहे ळ आणि परत 2 चिन्ह म्हणजे काना. काळा हा शब्द तयार होतो, काळा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 70. वरील सांकेतिक भाषेत पाण्यात राहणाऱ्या एका प्राण्याचे नाव तयार होते. त्या प्राण्याच्या नावासाठी असणारे सांकेतिक चिन्ह पर्यायातून शोधा. प्राण्याचे नाव पाण्यात राहणारे म्हणजे मासा. तो शब्द तयार कसा होणार? पहा मासा हा शब्द तयार आपल्याला करायचा आहे. मग माशासाठी म म्हणजे गोल. त्याच्यानंतर काना म्हणजे हे डबल चिन्ह 2 रेषा, मा आणि स म्हणजे अधिकचं चिन्ह आणि काना म्हणजे 2 रेषा. हे मासा हा शब्द, पाण्यात राहणारा मासा हा शब्द तयार होतो. तो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. गोल, डबल रेषा, अधिक आणि 2 रेषा. पर्याय क्रमांक 4 मासा. प्रश्न 71 व 72. खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद ओळखा. पहा हे एकात एक घातलेले त्रिकोणाशी त्रिकोण, चौकोनाशी चौकोन, हे पंचकोन. तसेच एकात फक्त एक बाजू अशी एकत्र आलेली आपल्याला आकृती शोधायची आहे. ही चालणार नाही. आकृत्या सेम आहेत, तिथं 3 आहेत, सेम असल्या तरी, सारख्या असल्या तरी. इथे एकात एक नाही, परत एकच बाजू फक्त एकात एक गुंतलेली आहे, ती आहे वर्तुळ. आणि दोन्ही आकृत्या सारख्या आहेत. इथं दोन्ही आकृती सारख्या म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे पहा 72 प्रश्न. 15, 25, 20 म्हणजे 5 15, 5 20, 5 5 25 आणि 5 30 म्हणजे 1, 3, परत 2 आणि 4. 5 5 15, 5 20, 5 5 25, 5 30. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 73वा प्रश्न. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसतील ते पर्यायातून शोधा. आरशातली प्रतिमा इतर रेषा इकडच्या साईडने दिलेल्या असतात म्हणजे ही आकृती अशी होणार, परंतु पाण्यातली हिला खाली रेषा दिलेल्या असतात म्हणजे ही आकृती ही अशी होणार, म्हणजे हा खालचा भाग आपल्याला वरती दिसणार. तसा बाजू बदलणार नाहीत, परंतु हा खालचा भाग वरती लगेच, हा पाण्यात लगेच दिसणार आणि हा वरचा भाग खाली जाणार. म्हणजे ही आकृती इकडून ही अशी जाणार. मग आपल्याला हा भाग त्याच बाजूला हे वरती दिसणार, त्याच्यानंतर शेजारी हे दिसणार, म्हणजे ही चांदणी वरती जाणार. हे पहा इथून लगेच ही आणि ही बाजू आणि त्याच बाजूला खाली हे आणि हे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे.
74वा प्रश्न आहे. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न ए, हे अक्षर कुठे आहे? कुठे आहे तर फक्त त्रिकोणात. फक्त त्रिकोणात आहे का हे अक्षर? नाही. फक्त चौकोनात. फक्त चौकोनात हे अक्षर नाही. फक्त वर्तुळात. फक्त वर्तुळात पण नाही. तर तिनेही आकृतीत सामायिक. म्हणजे ए हे अक्षर चौकोनात पण आहे, त्रिकोणात पण आहे, वर्तुळात पण आहे. मग पर्याय क्रमांक 4 तीनही आकृतीत सामायिक आहे. पुढे आहे 75वा प्रश्न. खालील प्रश्न आकृतीत ती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा. इथं अशा आकृतीमध्ये आपल्याला एकदम बारकाईने सूक्ष्म निरीक्षण करावं लागतं. पहा इथं 1 2 3 तीन रेषा आहेत. 1 2 3. इथं चौकोन आहे भरलेला. इथं चौकोन आहे. इथं गोल आहे. इथं त्रिकोण आहेत हे छोटे. गोल असणार आपल्याला शोधायचंय. हे गोल आहे. हे गोल आहे. इथे 1 2 3. इथं गोल आहे. इथे गोल आहे. इथे 1 2. इथं 1 2 3. म्हणजे इथं सेम टू सेम होईल अशी आकृती आपल्याला शोधायची आहे. एकदम बारकाईने निरीक्षण करायचं आहे. इथे गोल आहे. इथे गोल आहे. इथं हा भरलेला आहे. परंतु इथं चौकोन आहे आणि इथं गोल आहे. मग चौकोन कुठे आहे? इथे चौकोन, इथे चौकोन, इथं भरलेला चौकोन, इथं चौकोन, इथं 2 हे त्रिकोणी रेषा, ही फुली आणि गोल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. धन्यवाद.